मित्रांनो, प्रभाग 8 मधनं आरपीआय भाजप युतीचे उमेदवार परशुरामजी वाडेकर आपल्या बरोबर आहेत. वाडेकर साहेब नमस्कार. आज तसं पाहिलं तर तुमची उमेदवारी खूप आधीच जाहीर झालेली होती आणि आज तुम्ही प्रत्यक्षात अर्ज दाखल केलेला आहे. युती जी आहे ती तुमची कन्फर्म झालेली आहे. काय आजची भावना आहे तुमची? जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र. या ठिकाणी प्रभाग क्रमांक 8 मधून रिपब्लिकन भाजप युतीचा उमेदवार म्हणून मी परशुराम बाळकृष्ण वाडेकर, रिपब्लिकन पक्षाचा राज्याचा संघटन सचिव, आता अर्ज भरून या ठिकाणी बाहेर आलेलो आहे. माझी पत्नी पुण्याच्या माजी उपमहापौर सुनीता परशुराम वाडेकर यांनी देखील दाखल केला. माझ्यासोबत त्यांनी बी अर्ज दाखल केलेला आहे आणि तो डमी अर्ज असणार आहे. जेव्हापासून उमेदवारी या ठिकाणी जाहीर झाली, पण त्याच्या अगोदरच या ठिकाणी माझी उमेदवारी ही कन्फर्म आहे असं देवेंद्र फडणवीस, आदरणीय सिद्धार्थ शिरोळे आणि मुरलीअण्णा मोहोळ, चंद्रकांत दादा यांनी सांगितलं होतं. आणि आज महायुतीला यामध्ये महायुतीमध्ये कोण कोण येते याची अजून आम्हाला अंदाज नाही, पण रिपब्लिकन भाजप युती पुण्यामध्ये होत आहे. यामध्ये पुणे शहरामध्ये किमान 10 जागा या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाला सोडल्या गेलेल्या आहेत. त्यामध्ये उद्यापर्यंत नक्की आकडा कळेल, परंतु 2 आकडी या ठिकाणी संख्या रिपब्लिकन पक्षाला BJPच्या सर्व नेत्यांनी जागा सोडलेल्या आहेत आणि नक्की आमचे सगळे सीट निवडून येणार आणतील असं मुरलीअण्णा मोहोळ, गणेश बिडकर आणि इथले आमदार सिद्धार्थ शिरोळे आणि सर्वांनी सांगितलेलं आहे. आणि या ठिकाणी आम्ही या प्रभागामध्ये प्रचंड काम केलेलं आहे. माझी पत्नी सुनीता वाडेकर यांनी या प्रभागातला सर्वांगीण विकास, जाती विरहित आम्ही काम केलेलं आहे. माणूस म्हणून या वार्डाचा विकास केलेला आहे. शहराचा देखील आम्ही त्यामध्ये जेवढं आम्हाला शहराच्या डेव्हलपमेंटमध्ये करता येईल तेवढं उपमहापौरांनी देखील काम केलेलं आहे. म्हणून या ठिकाणी आता या प्रभागामध्ये भाजप रिपाईचं पॅनल 100% निवडून येणार आहे. गेल्या वेळेसही रिपब्लिकन भाजप युतीचं पॅनल होतं. यावेळेसही नक्की प्रचंड बहुमताने BJP रिपाईचं पॅनल या ठिकाणी निवडून येतील. पुन्हा एकदा या प्रभागाच्या विकासासाठी आम्ही सज्ज आहोत. आदरणीय सिद्धार्थ शिरोळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आमदार म्हणून येते आदरणीय नेते रामदासजी आठवले साहेब, आदरणीय फडणवीस साहेब, आदरणीय मुरलीअण्णा मोहोळ, आदरणीय सिद्धार्थजी शिरोळे, आदरणीय चंद्रकांतदादा पाटील आणि रिपब्लिकन पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांचे, माझी पत्नी सुनीताताई वाडेकर यांचे आणि सर्वांचे मी मनापासून आभार मानतो की त्यांनी मला उमेदवारी जाहीर करणे, माझी उमेदवारी माझ्या पत्नीने जाहीर केलेली आहे, नंतर पक्षाने केली. त्याबद्दल मी सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि रिपब्लिकन पक्षाला पुणे शहरामध्ये अत्यंत चांगल्या जागा दिलेल्या आहेत, त्याबद्दल देखील मी मनापासून भाजपच्या सर्व नेते मंडळीचे, आदरणीय मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो. या ठिकाणी नक्कीच पुण्यामध्ये जर महापौर मागासवर्गीय SCचा झाला तर आठवले साहेबांनी मागणी केलेली आहे की पुण्याचा महापौर हा रिपब्लिकन पक्षाचा या ठिकाणी करावा, अशी विनंती देखील आदरणीय आठवले साहेबांनी केली. नक्की या सगळ्या घडामोडीमध्ये पुणे शहरामध्ये BJP रिपाईचे किमान 120च्या पुढं नगरसेवक निवडून जातील आणि महापौर हा भाजप रिपाईचाच होणार. पुणे महापालिकेवर पुन्हा एकदा भाजप आणि रिपाई आणि शिवसेनेचा भगवा झेंडा, निळा झेंडा आणि भाजपचा झेंडा फडकणार. पुणेकर नक्की आम्हाला सपोर्ट करतील असा या ठिकाणी विश्वास बाळगतो. आणि पुन्हा या ठिकाणी मतदारसंघामधील सर्व नागरिकांना या चॅनलमार्फत विनंती करतो की सगळ्यांनी प्रचंड मताने आमच्या पॅनलला मतदान करावं ही विनंती. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र. मित्रांनो, एवढ्या परशुराम वाडेकर यांनी आज अर्ज दाखल केलेला आहे. माजी महापौर, उपमहापौर जे आहेत या ठिकाणी आहेत आणि त्यांनी आज नुकताच अर्ज दाखल केला आहे. आमच्या चॅनलच्या वतीने पुढील 15 दिवसाच्या धामधुमीसाठी शुभेच्छा आणि 16 तारखेच्या निकालासाठी सुद्धा शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद.